Hello student, in standard 10 science 1, our last topic in the 5th chapter, heat. Today we learn about the heat capacity, means heat capacity and specific heat capacity. The heat capacity, there is a some capacity of each material, that is the amount of heat required to raise the temperature of the object by 1 degree Celsius. Each object have its own heat capacity. प्रत्येक पदार्थाची स्वतःची अशी एक हीट कॅपॅसिटी असते. आता आपण दोन भांड्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ घेतले. हीट कॅपॅसिटी आधी समजून घेऊया. या हीट कॅपॅसिटीमध्ये मुद्दा असा आहे, दोन भांड्यांमध्ये समजा इथे आपण आता H2O घेतलं, याच्यामध्ये H2O आहे आणि याच्यात ऑइल आहे. यांना सारखं वेळामध्ये जर तुम्ही गरम केलं, एक विशिष्ट वेळापर्यंत दिलं, आपण समजा याला 400 कॅलरीज दिली, याला पण 400 कॅलरीज दिले हीट, तर असं लक्षात येईल की काही मिनिटानंतर आपण जर त्याचे मिनिट मोजले, त्याचं जे नॅचरल तापमान होतं त्या तापमानामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. साधारण 25 अंश सेल्सिअसमधून 25 अंश सेल्सिअस डिग्री सेल्सिअस तापमानापासून तर याची 27 अंश सेल्सिअस पर्यंत याची वाढ आपल्याला दिसून येते काही मिनिटापर्यंत. पण इथे मात्र आपल्याला 25 अंश सेल्सिअस ते साधारणपणे 29 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झालेली दिसून येते. मग 27 अंश सेल्सिअस तापमानपर्यंत पोचलं, दोघांना वेळच दिला, समजा आपण काहीतरी 5-10 मिनिटं त्यांना हीट दिली, त्या हीटमध्ये हा बदल आपल्याला दिसला. आफ्टर देन टू ब्रिंग ऑन दिस stage of the temperature, means from 27 to 29, it's required more than 400 कॅलरी. त्याला परत तेवढ्याच वेळाचं आपल्याला द्यावं लागेल. त्या मानाने आपण याला बंद केलं, 29चं तापमान इथं बंद केलं गॅस, आणि मग आपल्याला या तापमानापर्यंत स्थिर झालं. पण याला देण्यासाठी आणखी याला किमान 400 आपल्याला 800 कॅलरीची उष्णता ही परत लागलेली आहे. मग त्यानंतर हे 27 वरून 29 अंश सेल्सिअसपर्यंत येईल. पण याला लागणारी जी हीट कॅपॅसिटी होती ही 400, याची समजा 800 कॅलरी आणि याची 400 कॅलरीज, या दोघांच्या तुलनेने आपल्याला सगळ्यात जास्त हीट कोणाला लागली? वॉटरला. ऑइलला कमी लागलेली आहे. पण मात्र तापमान याचं समान आहे. वेळ त्यांना लागला, अधिक लागला, आणि 29पर्यंत ॲप्रोच होण्यासाठी त्याला अधिकची उष्णता द्यावी लागली. याचा अर्थ पाण्याने जास्त, म्हणजे त्याची हीट कॅपॅसिटी ही जास्त आहे, आणि त्यामुळेच हा परिणाम आपल्याला दिसून येतात. आपण बघा, गरम पाण्यामध्ये हात घालू शकतो, मात्र तेलात आपण हात घालू शकत नाही. याचा अर्थ त्याची हीट कॅपॅसिटीचा हा परिणाम आहे. आता स्पेसिफिक हीटच्या बाबतीत त्यांनी तुम्हाला पुस्तकात एक प्रयोग दिलेला आहे, त्याची आपण चर्चा करूया. टेक 3 balls. It is a metal balls, iron, copper and lead. Take a water of some capacity and give the heat to the water, and then put this metal balls is normal capacities of the ball, and boiled after 100 degrees Celsius, boiling the water, then put that 3 balls in that water. After then you have to remove these 3 balls and put up on the wax plate. 3 धातूंचे गोल घेतले आणि पाणी गरम करण्यास आपण ठेवलं, आणि ते पाणी तापवलं. त्या पाण्यामध्ये आपण तिघं बॉल्स आपण टाकलेले आहेत.
आता हे कशासाठी केलं आपण, तर त्यांना समान प्रकारची हीट मिळावी म्हणून. 3 वेगवेगळे धातू आहेत, पण पाण्यामुळे काय होणार, पाण्याला आपण जेवढं तापमान जेवढा वेळ देऊ तेवढं तापमान यालाही मिळालं, यालाही मिळालं, यालाही मिळालं. आता या तिन्ही बॉल्सना जर समान वेळेमध्ये समान तापमान जर मिळत असेल तर प्रत्येकाने किती ॲब्सॉर्ब केली हीट हे आपल्याला कळू शकेल. म्हणून आपण एका पाण्यामध्ये आपण ते गरम करत आहोत. कारण त्यांना आपण डायरेक्ट गॅसवर सुद्धा गरम करू शकत होतो, त्यांना बर्नरवर सुद्धा आपण गरम करू शकत होतो, पण प्रत्येकाला लागणारी उष्णता ही वेगळी होऊ शकते. कारण त्या तापमानामध्ये डायरेक्टली हीट देण्यापेक्षा त्याला काय केलं, एका पाण्याच्या बॉलमध्ये टाकून आपण त्याला गरम केलेलं आहे. आणि मग आता ते एका वॅक्सचा थर असलेली एक प्लेट घेतली, या प्लेटमध्ये आपण तिथे तळाला असा पूर्ण वॅक्सचा एक थर टाकलेला असतो आणि यामध्ये आपण काय केलं, ते बॉल आपण आता टाकायचे आहेत आणि मग आपल्याला पुढील प्रयोग आपल्याला समजू शकेल. टेक द 3 spares out of the water and all spares will be temperature 100 degrees Celsius. Put them immediately on the thick slab of the wax. या थिक स्लॅब ऑफ द वॅक्स मी जे जसं सांगितलं तसं त्या वॅक्सच्या स्लॅबमध्ये टाकलं, म्हणजे एका लादीवर टाकलं मेणाच्या, तर त्याच्यावरून आपल्याला त्याची डेप्थचा अंदाज येऊन गेला. आता तुम्ही सांगा, इथे फरक आपल्याला त्याच्या लांबीवरून दिसतो. हा जो बॉल होता त्याने मेन जे होतं वॅक्स ते वितळवलं आहे, याने पण वितळवलं आहे, याने पण वितळवलं आहे. पण बघा तिघांमध्ये फरक दिसतो आपल्याला. व्हॉट इज द डिफरन्स हिअर? द स्पेअर विच ॲब्सॉर्ब द मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह द मोर heat to wax. The more wax will be thus melt and the spare will go deeper. Which is go deeper? It can be observed that the iron spare goes deepest in the wax and the lead spare goes least. This is higher and it's least. The lead spare goes least and the copper spare goes intermediate depth. This shows that equal rise in temperature. The 3 spares have the amount absorb different amount of the heat. This means that the property which determines the amount of the heat absorbed by a spare is different for 3 spare. These are the 3 spare. It is different absorption of the energy or the heat, and this property is called as a specific heat capacity. म्हणजे एक प्रत्येक पदार्थाची स्वतःची अशी एक हीट कॅपॅसिटी आहे. लोखंडाची वेगळी असेल, तांब्याच्या धातूची वेगळी असेल आणि लीडची धातू म्हणजे लीड म्हणजे बघा आता हा जो आहे हा लीड धातू आहे, जो मी पेन्सिलचा टोक सांगतो हा लीड धातू. याचं ॲब्सॉर्प्शन वेगळं, याचं ॲब्सॉर्प्शन वेगळं. यांना जर गरम त्या पाण्यातून 100 डिग्री सेल्सिअस समान दिली, मग याच्यावरून आपल्याला त्याची व्याख्या आपल्याला लिहिता येईल. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. The definition: the amount of the heat energy required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat of that object. It is denoted by C and the unit is joule per degree Celsius. CGS calorie per gram degree Celsius, kg. आता हे आपण समजून घेऊया. अमाऊंट ऑफ हीट म्हणजे विशिष्ट प्रकारची उष्णता. प्रत्येक पदार्थाला त्याच्यातला उष्णता वाढवण्यासाठी 1 अंश सेल्सिअस वाढवण्यासाठी त्याचा टेम्परेचर ऑफ युनिट मास. युनिटचा अर्थ काय, की तुम्ही किलोग्रॅम घ्या, ग्रॅम घ्या, काही पण असेल त्याचा युनिट मास. जर किलोग्रॅम घेतलं तर के जीमध्ये जाणार आणि त्याचा त्या ऑब्जेक्टला 1 अंश सेल्सिअस वाढवण्यासाठी त्याला जी काही हीट लागत असते त्याला स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट असं म्हणतात. आता हेच त्यांनी एका सूत्राच्या द्वारे आपल्याला मांडलेलं आहे की सी म्हणजे त्याला हीट रिक्वायर्ड मास इंटू द टेम्परेचर टू इन्क्रीज या पद्धतीने. याला जर आपण पाहिलं तर त्याला जी हीट मिळेल ती काय झाली, याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होणार,
मास इंटू सी इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे इंक्रीजिंग इन टेम्परेचर, दॅट इज मास रिक्वायर्ड. त्याचे अमाऊंट ऑफ मास असेल त्याचं त्याप्रमाणे आणि त्याला लागणारी कॅपॅसिटी, ही एकूण मिळालेली उष्णता. आणि ती कॅपॅसिटीमध्ये मोजताना पण ती हीट आणि त्याला त्या पद्धतीने. आता ती आपण हे जे पाहतो की याचं युनिट जे आहे याचं जूल आहे, हीटचं युनिट जूल आहे, मासचं आपल्याला के जी आणि याला डिग्री सेल्सिअस, म्हणून ते आपल्याला मिळतं जूल पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, किंवा आपल्याला इथे जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस या पद्धतीने ते युनिट हे तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हा जो स्पेसिफिक हीट जो आहे ते आपल्याला इथे हा मुद्दा समजून घेता येतो. याची व्याख्या लिहून ठेवा आणि या प्रयोगाविषयी सुद्धा तुम्हाला त्याची माहिती विचारली जाऊ शकते किंवा तुम्ही एक्सप्लानेशनमध्ये लिहू शकता. प्रत्येक पदार्थाची एक स्वतंत्र अशी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते. वॉटरची दिलेली आहे कॅलरी पर ग्रॅम. एका ग्रॅमच्या मध्ये आपल्याला जी वाढ असेल, पदार्थाचं जर ग्रॅममध्ये मोजलं तर पॅराफिन म्हणजे वॅक्ससारखं असतं, केरोसिन म्हणजे रॉकेल, ॲल्युमिनियम धातूच्या विषयी, लोखंडाची पण त्यांनी दिलेली आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि कॉपरची पण दिलेली आहे, आणि सिल्वरची पण दिलेली आहे, आणि मर्क्युरी म्हणजे पारा त्याची पण आपल्याला दिलेली आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर याचा विचार करूनच, कारण सगळ्यात जास्त आपण बघतो की आपण आता वॉटरमध्येच आपल्याला दिसते, बाकी पॉईंटमध्ये इतर आहेत, मग हेही लक्षात असू द्या की सगळ्यात जास्त आपल्याला वॉटरची आत्तापर्यंत माहिती असलेल्या मूलद्रव्यांमध्ये आहे. नेक्स्ट टॉपिक, हीट एक्सचेंज. इफ द हीट इज एक्सचेंज बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, the temperature of the cold object goes increasing. तुम्ही एखाद्या थंड वस्तूच्या शेजारी तुम्ही गरम पदार्थ ठेवला, लोखंडाचा जर चेंडू असेल त्याच्या शेजारी आपण काय केलं, गरम पदार्थ ठेवला. हा ठेवल्यानंतर असं लक्षात येईल की ही यांच्यामध्ये हीटचं एक्सचेंज हे घडून येताना दिसेल. तात्पर्य असं होणार की हा जो गरम पदार्थ आहे, म्हणजे आपण समजा चपाती ठरलंय आपण, तर त्यांच्यामध्ये उष्णता जी आहे ती काय होणार, हे थंड पदार्थ आहे, हा हॉट पदार्थ आहे, तर दोन्ही एकत्र जवळ ठेवले तर काय होतं, आपण चपाती, थंड चपातीवर जर गरम चपाती ठेवली तर काय होत असतं सांगा. तर साहजिकच आहे की जी थंड चपाती असेल ती गरम होऊ लागते, कारण आपल्याला दैनंदिन जीवनाचं उदाहरण मुद्दाम देत आहे. तर ती इतकी गरम नाही होत की ती अत्यंत सकाळी जशी ताजी बनवली होती तशीच असेल. ती सामान्यपणे काय होतं की जोपर्यंत त्यांच्यामध्ये दोघांमध्ये समान हीट येत नाही तोपर्यंत हे एक्सचेंज ह्या एका दिशेतून दुसऱ्या दिशेत होऊ लागत असतं. दॅट इज द एक्सचेंज. That is increased due to the gain of the energy and the temperature of the hot object goes on decreasing. हे काय होत जातं, याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं, जो हॉट पदार्थ आहे त्याचं, आणि याचं काय होतं, वाढू लागतं. हा फरक आपल्याला इथे लक्षात येईल. And the change in temperature continues till the temperature of the both object attains the same value. जोपर्यंत ते समान होत नाही तोपर्यंत हे क्रिया चालत असते. The cold object gains heat energy and the hot objects lost heat energy. If the system of the both object is isolated from the environment by keeping inside the heat resistant box. आता ह्याच प्रयोग जर आपण एका हीट एक्सचेंज बॉक्समध्ये आपण जर केला, म्हणजे काय होतं की जसं आपण चपात्या ठेवण्याचं आपल्याकडे घरी भांडं असतं की त्याच्यातून उष्णता बाहेर जात नाही, त्या भांड्यात जर ठेवलं, इफ द सिस्टीम ऑफ द बोथ ऑब्जेक्ट इज आयसोलेटेड, त्याला आयसोलेट केलं आपण, एका बाजूला ठेवलं, तर एन्व्हायरमेंट बाय किपिंग इनसाइड, कारण एन्व्हायरमेंटमुळे काय होतं की अर्धी हीट ही हवेमध्ये सुद्धा जात असते आणि याच्यातली ॲब्सॉर्प्शन पण क्रिया ही हवेमुळे कमी होत असते, कारण बाहेर हीट जात असते. तुम्ही चपातीच्या दुरून हात फिरवा, तुम्हाला हीट बाहेर लागत असते, ती गरम जाणवत असते. मिनिंग द एनर्जी एक्सचेंज टेक प्लेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ओनली. आता इथे काय होणार की याच्यामुळे आपल्याला ते आजूबाजूचं जे वातावरणामुळे ती बाहेर हीट जात नाही आहे, ती केवळ त्या दोघांमध्येच एक्सचेंज होत असते.
that is there is no energy can flow inside the box or the into the box. In this situation we get, त्याला आपण कॅलरी मापिंगमध्ये आपण जर त्याला बंद करून ठेवलं रेजिस्टन्स बॉक्समध्ये, तर हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इक्वल टू द हॉट ऑब्जेक्ट loss of heat of the hot object equal to the energy gain म्हणजे काय, मिळवणे, एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट हे समान असतं. यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हणतात. म्हणजे तत्व, उष्णता देवाणघेवाण होत असते या क्रियेला. एक्सचेंज म्हणजे काय, ट्रान्सफर होत असते. की देवाणघेवाणचा हा सिम्पलचा असा छोटासा इथे भाग दिलेला आहे आणि याच्यात तुम्हाला टिप लिहा सुद्धा येऊ शकते. याच्यात नेहमी याचा इन्फरन्स हे आहे की ती समान होईपर्यंत ते होत असते. कारण मुलांना विचारलं तर सर ती थंड चपाती ही पटकन गरम होते, नाही मग ही काय होते याचं, तर याच्यात सुद्धा ही पूर्णपणे जात नाही, ती बॅलन्स होत असते. लोखंडी गोळ्याजवळ दुसरा जर गोळा ठेवला थंड गोळ्याजवळ, तर ती समान होईपर्यंत त्याच्यातली हीट ही ॲब्सॉर्प्शन होत असतं, दुसरा काय करत असतो, गेन करत असतो. लुक ॲट दिस, that is the box of the heat resistance material, and that is hot and cold the object, and there is a balance of the heat here. So heat exchange is lost by the hot object equal to the heat energy gained by the cold object. याचा अर्थ ते समान असतं हे लक्षात ठेवा. Now the measurement of the specific heat, that is mixing method, and the calorimeter. Calorimeter means this is the calorimeter. Here in this project that is the work as a calorimeter. Calorimeter तुम्ही पाहिलं असेल सर्वांनी. एक लाकडी, मी तुम्हाला त्याचं थोडंसं कल्पना देतो कसा असतो कॅलरीमीटर. तुम्ही अशा प्रकारचा एक हीटचा लाकडी बॉक्स पाहिला असेल. त्याच्यामध्ये आतमध्ये याचे सर्व बाजूनी बंद असतं आणि एका बाजूने लाकूड देतात. आतमध्ये तांब्याचं भांडं असतं आणि वुलनचं त्याच्यात हे टाकलेलं असतं. सगळं सर्वत्र बंद असतं. त्याच्यात इथून एक स्टरर असतं आणि एक तापमापी जाईल एवढं त्याच्यामध्ये जागा असते. बाकी पूर्णपणे बंद असते. एक थर्मोमीटर आपण टाकतो आणि आतमध्ये एक तांब्याच्या भांड्यामध्ये, आणि इथे वुलनचा पार्ट असतो ज्याच्यातून हीट बाहेरची हीट आत जाऊ नये, आतली हीट बाहेर येऊ नये यासाठी ते असतं. याला कॅलरी मापी असं म्हणतात. हे तुम्ही कदाचित 7वी 8वीला सुद्धा पाहिलं असेल. फॉर दिस calorimeter we have learned about the calorimeter in the previous standard. If hot solid object put in the water, heat exchange between the hot object and the water, and पण इथे पाणी ठेवलं, त्या पाण्यामध्ये दोन गरम केलेले त्याच्यातला एक गरम केलेला बॉल घेतला आणि तो टाकला आणि दुसरा थंड असलेला बॉल ठेवला. आता याच्यात काय होणार की ज्या Q1मध्ये जे आपण पाहिलं मास इंटू द सी, याच्यात जी एक्सचेंज होणारी प्रक्रिया आहे या प्रयोगामध्ये आपण पाहिली, तीच प्रक्रिया इथे आपल्याला होताना दिसून येते. दॅट इज हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर ऑफ द कॅलरीमीटर गेट टू increases start, that is temperature of the solid object and the water and the calorimeter. किती गोष्टी आल्या इथे, याच्यामध्ये वॉटर पण आला, एक दोन पदार्थ आहेत त्याच्यात, वॉटर पण आहे आणि कॅलरीमीटर पण आहे. कॅलरीमीटरचा जो वस्तू आहे ती तांब्याचं भांडं आहे आतमध्ये. त्या तांब्याच्या भांड्यात आपण ते पाणी टाकलेलं आहे आणि ही हीट जी आहे आता ह्या गरम केलेल्या भांड्यामधून हा जो बॉल आहे, या गरमची जी हीट एक्सचेंज होते ती यालाही वाटली जाईल, वॉटरलाही वाटली जाईल आणि कॅलरीमीटरच्या भांड्याला पण वाटलं जाईल. इथे जे तांब्याचं असेल, ॲल्युमिनियमचं असेल किंवा याला जे संपूर्ण एक्सचेंज करण्यासाठी केवळ सगळी हीट हाच ॲब्सॉर्ब करत नाही, याला म्हणतात आपण, याचं मापन करणं चालू आहे. तर त्याला आपण त्यांनी नाव दिलेलं आहे की जेव्हा हीट जी आहे ती त्याच्यात इन्क्रीज होत असेल त्याचे हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट अँड गेन बाय द वॉटर इन अ कॅलरीमीटर. आता वॉटरकडे आपल्याला ती म्हणता येईल, वॉटरने ती गेन केलेली आहे, हीट गेन बाय द कॅलरीमीटर, आणि कॅलरीमीटरने पण गेन केलेली आहे. याच्याकडून जी हीट आहे ती या पद्धतीने ती गेन झालेली आहे. ही एकूण जी आहे ती हीट आपण म्हणता येईल हीट लॉस बाय द सॉलिड ऑब्जेक्ट. आता हा जो या 3 थंड पदार्थांनी घेतला पण याने पण लॉस केलेला आहे,
याचा लॉस झालेला आहे. दॅट इज क्यू मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट, इट्स स्पेसिफिक हीट अँड डिक्रीज इन टेम्परेचर. याच्यातलं ही इन्क्रीज आणि डिक्रीज हे तर टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज दाखवते. मग आता त्यांनी दिलेलं हीट गेन बाय द वॉटर. आता हीट हे वॉटरकडून आपल्याला पाहता येईल की वॉटर मास ऑफ द वॉटर इट्स स्पेसिफिक हीट, दिस इज द स्पेसिफिक हीट. जेवढं ml वॉटर टाकलं असेल ते इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर आणि त्याच्यात झालेलं बदल. मास ऑफ द कॅलरीमीटर. आता हीट गेन बाय द कॅलरीमीटर, हे कॅलरीमीटरचं आहे. दॅट इज मास ऑफ द कॅलरीमीटर अँड द इट्स स्पेसिफिक हीट अँड इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर आणि त्याच्यातल्या तापमानाची वाढ. तर ही जर दोन्ही एकत्र केली, द हीट लॉस बाय द ऑब्जेक्ट, तर हा जो हीट आहे हा जो आपण म्हणतो Q2 अँड Q1 यांच्यामध्ये जर आपण बदल केला, जर आपण म्हटलं त्यांनी पुस्तकात या पद्धतीने उलटसुलट दिलेलं आहे की हीट गेन बाय द कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय द वॉटर, आणि मग एकूण त्याचा लॉस ऑफ द हॉट ऑब्जेक्ट त्याचं त्याने दिलेलं आहे. ही दोघांमध्ये कसं गेलं, इथून एक्सचेंज झाली आणि या दोघांमध्ये गेलेली आहे आणि ती तुर्तासी बरोबर आहे, एकच आहे. द हीट ऑफ द वॉटर अँड द कॅलरीमीटर आर नोन ॲज द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सॉलिड ऑब्जेक्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या पदार्थाचं मापन हे करू शकतो. एक्झाम्पल्स आहेत. हाऊ मच द हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू द 100 डिग्री सेल्सिअस. 5 मास त्याचं 5 किलोग्राम, कॅलरी 1 किलो कॅलरी पर ग्रॅम किलोग्राम डिग्री सेल्सिअस. एक्सचेंज टेम्परेचर दॅट इज 100 to 20 मीन्स लेस झालं तर ती 80, तर लेस झालेली एक्सचेंज म्हणतो त्याला अर्थ. एनर्जी ऑफ द सप्लाइड वॉटर इक्वल टू द एनर्जी गेन बाय द वॉटर. आता एखाद्या पदार्थाची तापमानामध्ये 5 किलोग्राम वॉटरचं फ्रॉम 20 ते 100मध्ये त्याचा झालेला बदल, तर आपल्याला तो तिथे दाखवायचा. मास ऑफ द वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ द वॉटर, एक्सचेंज ऑफ द टेम्परेचर, तर तो आपल्याला MCT या पद्धतीने दाखवायचा. तर याचं जे आपल्याला उत्तर येईल की जे स्पेसिफिक हीटमध्ये 80 डिग्री पर सेल्सिअस, मास त्याचं दिलेलं आहे 5 किलोग्रॅम, आणि मग आपण आता 400 किलोग्रॅम, आणि तुम्हाला माहिती असेल C आहे 1 किलोग्रॅम, किलो कॅलरी पर ग्रॅम, म्हणून इथे काही लिहिलेलं नाही एकची किंमत, आणि ती येतं 400 किलो कॅलरी. म्हणजे हेच द हीट एनर्जी नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इज 400 किलो कॅलरी. इथे याच पद्धतीची उदाहरणं दिलेली आहेत. एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3. तर तुम्ही हीट एक्सचेंजच्याच मुद्द्यानुसार आपल्याला ही उदाहरणं सोडवता येऊ शकतात. या उदाहरणात पण आपल्याला तिचं तसंच दिलेलं आहे की एका कॉपर स्पेअरच्या हीटेज जर असेल तर त्याच्यातला इफ द मास ऑफ द कॅलरी इज 50 ग्रॅम, व्हॉट विल द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ द वॉटर. आता त्यामध्ये त्या प्रयोगासारखाच इथे भाग हा दिलेला आहे. तर या सूत्रांचा वापर करून तुम्ही याची ही उदाहरणं लिहू शकता तुमच्या वहीमध्ये. तर अशा रीतीने तर या चॅप्टरची तयारी करायची आहे सर्वांनी. धन्यवाद.